आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज सोबत। नमस्कार, आपण बघत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी। जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात सत्यशोधक समाज पद्धतीने दशक्रिया विधी गंधमुक्तीचा कार्यक्रम करून समाजापुढे ठेवला आदर्श। दशक्रिया विधी व गंधमुक्तीचा कार्यक्रम प्रसंगी महात्मा फुले, महिला विद्येच्या जनक सावित्रीबाई फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ठेवून पूजा करून कार्यक्रमाची केली सुरुवात। जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज पद्धतीने स्वर्गीय दिलीप विजय माळी यांचा दशक्रिया विधी गंधमुक्तीचा कार्यक्रम करण्यात आला। सर्वात अगोदर आपण सत्यशोधक समाज व त्याची स्थापना कोणी केली हे जाणून घेऊ। सप्टेंबर 24, 1873 रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। जमीनदार सेठजी पुरोहिताकडून होणाऱ्या अन्याय अत्याचारापासून गुलामगिरीतून शूद्र अतिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते। निर्मिकांचा धर्म सत्य आहे, एक भांडणे अनेक कशासाठी हा विचार फुले यांनी मांडला। देवाविषयी किंवा निसर्गाविषयी निर्मिक हा शब्द वापरला। त्यावरून सत्यशोधक समाज व अर्थातच महात्मा ज्योतिबा फुले आस्तिक होते हे स्पष्ट होते। महात्मा फुले यांनी कनिष्ठ वर्गातील लोकांसाठी गुलामगिरी हा उपदेशवर ग्रंथ लिहून झाल्यानंतर महाराष्ट्रात पंतोजी शेटजींच्या मानसिक गुलामगिरीतून कनिष्ठ वर्गाला मुक्त करण्यासाठी चळवळ सुरू करण्याचा निर्धार केला। ज्योतिबा फुले हे क्रांतिकारी नेते असल्याने त्यांच्या वृत्तीशी सुसंगत व धोरणाला पोषक असे तत्वज्ञान व व्यासपीठ निर्माण करणे त्यांना अत्यंत गरजेचे वाटले। यातूनच सत्यशोधक समाजाची निर्मिती झाली। सत्यशोधक समाजाचे तत्वज्ञान मानताना एकेश्वरवाद, ईश्वर भक्ती, व्यक्तीचे श्रेष्ठत्व, त्याचप्रमाणे ग्रंथ प्रामाण्य, त्याला विरोध, सत्य हेच परम मानवी सद्गुणाची जोपासना अशा प्रकारे वैचारिक आणि प्राथमिक भूमिका घेऊन सत्यशोधक समाजाने आपले तत्वज्ञान मांडले। ईश्वराची भक्ती ही निरपेक्ष भावनेने असावी, त्यामध्ये मध्यस्थाची अथवा भट भिक्षूंची आवश्यकता नाही याचे प्रतिपादन सत्यशोधक समाजाने केले। त्याचप्रमाणे व्यक्ती ही जन्माने श्रेष्ठ नसून ती गुण कर्माने श्रेष्ठ ठरते याचे स्पष्टीकरणही सत्यशोधक समाजात करण्यात आले। पाप पुण्य, स्वर्ग नरक, पुनर्जन्म या गोष्टीला त्यांनी थारा दिला नाही, तर सत्य हेच परब्रह्म आहे अशा प्रकारचा विचार सत्यशोधक समाजाने मांडला, म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले यांनी मांडला। मानवाच्या अंगी असलेल्या सद्गुणांची जोपासना व्हावी हा विचार दृढ करण्याचा प्रयत्न सत्यशोधक समाज पद्धतीत करण्यात आला। अशाच पद्धतीची सत्यशोधक पद्धतीने जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज पद्धतीने स्वर्गीय दिलीप विजय माळी यांचा दशक्रिया विधी गंधमुक्तीचा कार्यक्रम करण्यात आला। दिनांक 28 ऑगस्ट 2014 रोजी जामनेर शहरातील माळी गल्ली राहत्या घरी स्वर्गीय दिलीप विजय माळी यांचा महात्मा फुले यांचा सत्यशोधक समाज पद्धतीने दशक्रिया विधी व गंधमुक्तीचा कार्यक्रम संपन्न झाला। सत्यशोधक समाज प्रचार प्रसार करण्यासाठी आलेले औरंगाबाद येथील सांडुबा पांडव यांनी हा दशक्रिया विधी कार्यक्रम संपन्न केला। दशक्रिया विधी व गंधमुक्तीचा कार्यक्रमाप्रसंगी महात्मा फुले, महिला विद्येच्या जनक सावित्रीबाई फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ठेवून त्यापुढे स्वर्गीय दिलीप विजय माळी यांची प्रतिमा ठेवून समाजापुढे एक आदर्श ठेवत स्वर्गीय दिलीप विजय माळी यांच्या परिवाराने
आधार बाकी सर्वांधकार आहे सत्याचा बाजोर काळी भंडाचा तो नीर सत्य आहे ज्याचे मूळ करी दुर्ताची बाराळ फळ सत्याची पाहुणी रूपी जळे मनी खरे सुख नटा नव्हे सत्य ईशावर जीव पाहे ज्योती प्राप्ती सर्व लोका व्यर्थगंगा पेटू नका सत्य सर्वांचे धर्मांचे माहेर जय सत्य द्वंद्वमुक्तीचा हा कार्यक्रम आपल्या सर्व बहिणी आपल्या दिवाळीच्या वेळेस आपण काय म्हणतो बळीचं राज्य घेऊ म्हणजे आपल्याला बळीचं राज्य पाहिजे बळीचं राज्य 9 खंडात होतं म्हणून आपण ते नाव पूजा करतो आणि कलश हे एक आपलं पृथ्वीचं प्रतीक आहे माझे आमचे सत्यशोधक समाज संघाकडून अशी सगळ्यांना विनंती आहे की आपण महात्मा फुलेंनी जो आपल्याला सार्वजनिक सत्य धर्म दिला आहे त्या पद्धतीनंच आपण सर्वांनी पूजा करावी विशेष करून आपल्याला हे स्वतः करता येतं एक पुस्तक घेतं 25 रुपयाला पुस्तक घेतं घरच्या घरी येतं ठीक आहे ज्यांना येत नाही त्यांनी आमचे जे लोक असतील त्यांनाही बोलवलं तरी काही अडचण नाही आम्ही कोणाकडूनही काहीही पैसे घेत नाही दान करायचं असेल तर तुम्ही करू शकता शाळेला करा गरीब विद्यार्थ्यांना करा पण बाकी ठिकाणी दान करू नका आणि तुम्हाला जे तिथं आम्हाला जरी पैसे दिले समजा 100, 500, 1000 तुम्हाला काही बंधन नाही संभाजीनगरला राहतो आणि सत्यशोधक समाज संघाचं कार्य करतो सत्यशोधक समाज संघाचं कार्य हे महात्मा फुलेंनी 1874ला 24 सप्टेंबर 1874ला त्यांनी जो सत्यशोधक समाज संघ निर्माण केला तेव्हापासून हे अद्यावत चालू आहे मध्यंतरी थोडा खंड पडला होता परंतु आता सत्यशोधक समाज संघाची जी स्थापना झाली तेव्हापासून या फार व्यवस्थित जोर येतोय आणि माझं सर्व समाज बांधवांना असं आवाहन राहील की आपली जी मूळ संस्कृती आहे जी मोहनजोदडो हडप्पाला जी सापडली ज्याला आपण सिंधू संस्कृती म्हणतो पुढं त्याचा अपभ्रंश होऊन आपण त्याला हिंदू संस्कृती म्हणायला लागलो तर याच संस्कृतीचा जी की निसर्गाशी आपल्या शेतीशी निगडीत आहे आपले जे पूर्वज आहेत त्यांची पूजन किंवा आपले जे महापुरुष आहेत जे बळीराजा आहेत किंवा खंडोबा आहे भैरोबा आहे हे आपले जे दैवत आहे मसोबा आहे देवी आहेत यांचेच पूजन करा आपण जे दुसरा जे धर्माचं जे आपल्यावर अवडंबर लादल्या चाललंय ते आपण टाळलं पाहिजे त्यांचा आपण त्याग केला पाहिजे आणि आपल्या धर्मानुसार आपल्या संस्कृतीनुसार जर संस्कृती टिकली तरच आपण आणि आपलं राज्य टिकू शकतं नाही तर आपण गुलाम होणार आता बरेच लोक गुलामीच्याच मार्गावर आहेत
परंतु अजून हे सत्यशोधक समाज संघानं जोरात उचलून धरले आणि याच्या पुढं चांगला परिणाम येतोय. बऱ्याच जणांना आता लक्षात यायलंय की बाबा इतर धर्मियांकडून आपली समाजाची शोषण होते. त्यामुळं लोकांनी ह्याचा आग्रह जास्त धरलाय की बाबा आम्ही आता ह्याच पद्धतीनं पूजन करू. जय सत्यशोधक.